नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 5 कंपन्याबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्याचा IPO आपल्याला या वीकमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, या 5 कंपन्याचा IPO राहणार आहे टोटल जवळपास 14,500 कोटी रुपयांचा. तर चला बघूया कोणत्याही या 5 कंपन्या, तसेच या 5 कंपन्याच्या IPOची आपण थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा पुढे बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो. IPO रश ऑन दलाल स्ट्रीट, 5 इशू वर्थ नियरली रुपीज 14,500 कोटी. वी फॉर इन्व्हेस्टर अटेन्शन धिस वीक. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. आपल्या या 5 कंपन्याच्या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे वेक फिट इनोव्हेशन्स लिमिटेड. तर मित्रांनो, डायरेक्ट टू कन्झ्युमर होम अँड स्लीप सोल्युशन्स कंपनी वेकफिट सोल्युशन्सचा IPO 1288.89 कोटीचा आहे. आणि मित्रांनो, हा सबस्क्रिप्शनसाठी ओपन झाला आहे आज मंडे 8 डिसेंबर 2025 ला, आणि हा क्लोज होईल 10 डिसेंबर 2025 ला. आणि मित्रांनो, या कंपनीच्या IPO मध्ये 377.18 कोटी रुपयांची फ्रेश शेअर इश्यू होणार आहे आणि 911.71 कोटीचा OFS म्हणजे ऑफर फॉर सेल राहणार आहे. आणि मित्रांनो, 377 कोटी रुपयांचा फ्रेश शेअर इश्यू होणार आहे म्हणजे या फंडचा यूज कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी तसेच कर्ज फेडण्यासाठी करेल. आणि हा जो OFS आहे, हा जो पैसा असतो, हा कंपनीच्या एक्झिस्टिंग शेअर होल्डर किंवा प्रमोटर्स ज्यांनी पण IPOच्या थ्रू आपले शेअर सेल केले आहे त्यांच्या खात्यात जाते. आणि मित्रांनो, आपल्या 5 कंपन्याच्या IPOच्या लिस्टमध्ये सेकंड कंपनी आहे कोरोना रेमेडीज. आणि मित्रांनो, या कंपनीचा IPO आहे 655.37 कोटी रुपयांचा, जो सबस्क्रिप्शनसाठी ओपन झाला आहे आज मंडेला 8 डिसेंबर 2025 ला. आणि मित्रांनो, हा क्लोज होईल वेनसडे 10 डिसेंबर 2025 ला. आणि मित्रांनो, हा जो कोरोना रेमेडीज या कंपनीचा IPO आहे, हा प्युअरली OFS म्हणजे कंप्लीट ऑफर फॉर सेल आहे. यामध्ये एकही फ्रेश शेअर इश्यू होणार नाही. या कंपनीच्या IPO मध्ये फक्त कंपनीचे एक्झिस्टिंग शेअर होल्डर आणि कंपनीचे प्रमोटर्स आपले शेअर IPOच्या थ्रू सेल करणार आहे. आणि मित्रांनो, आपल्या 5 कंपनीच्या IPOच्या लिस्टमध्ये थर्ड कंपनी आहे नेफ्रोकेअर हेल्थ सर्व्हिसेस. आणि मित्रांनो, ही कंपनी अक्रॉस कंट्री डायलिसिस सेंटरच्या नेटवर्कच्या थ्रू कॉम्प्रेहेन्सिव्ह किडनी केअर प्रोव्हाइड करते. आणि मित्रांनो, या कंपनीचा IPO राहणार आहे टोटल 971.05 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, या कंपनीचा IPO सबस्क्रिप्शनसाठी ओपन होणार आहे वेनसडे 10 डिसेंबर 2025 ला आणि क्लोज होईल फ्रायडे 12 डिसेंबर 2025 ला. आणि मित्रांनो, या कंपनीच्या 971.05 कोटी रुपयांच्या IPO मध्ये 353.41 कोटी रुपयाचे फ्रेश शेअर इश्यू होणार आहे. आणि या कंपनीच्या IPO मध्ये 517.64 कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेल राहील. म्हणजे या कंपनीच्या प्रमोटर्स किंवा कंपनीचे एक्झिस्टिंग शेअर होल्डर 517.64 कोटी रुपयांचे आपले शेअर सेल करेल या कंपनीच्या IPO मध्ये. आणि मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे पार्क मेडी वर्ल्ड. आणि मित्रांनो, या कंपनीचा IPO आपल्याला पाहायला मिळणार आहे 920 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, ही कंपनी ऑपरेट करते नॉर्थ इंडियामध्ये सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे नेटवर्क. आणि मित्रांनो, या कंपनीचा म्हणजे पार्क मेडी वर्ल्डचा
IPO सबस्क्रिप्शनसाठी ओपन होणार आहे वेनसडे 10 डिसेंबर 2025 ला आणि क्लोज होईल 12 डिसेंबर 2025 ला फ्रायडेला. आणि मित्रांनो, या कंपनीच्या IPO मध्ये 770 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर इश्यू होणार आहे आणि या कंपनीच्या IPO मध्ये आपल्याला 150 कोटी रुपयांचा OFS म्हणजे ऑफर फॉर सेल पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये 5th आणि लास्ट IPO आपल्याला पाहायला मिळणार आहे या वीकमध्ये जबरदस्त, तो आहे ICICI प्रुडेन्शियल AMC म्हणजे ॲसेट्स मॅनेजमेंट कंपनीचा. आणि मित्रांनो, या कंपनीचा IPO लार्जेस्ट IPO राहणार आहे. 4th लार्जेस्ट IPO 2025 चा आफ्टर टाटा कॅपिटल, HDB फायनान्शियल सर्व्हिसेस आणि LG इलेक्ट्रॉनिक्स इंडिया नंतर हा 2025 चा चौथा सर्वात मोठा IPO राहणार आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा म्हणजे ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचा IPO राहील 10,602 कोटी रुपयांचा, जो सबस्क्रिप्शनसाठी ओपन होईल 12 डिसेंबर 2025 ला आणि क्लोज होईल ट्यूजडे 16 डिसेंबर 2025 ला. आणि मित्रांनो, या कंपनीचा जो IPO आहे तो कम्प्लिटली ऑफर फॉर सेल राहणार आहे. या कंपनीच्या IPO मध्ये एकही फ्रेश शेअर इश्यू होणार नाही. आणि मित्रांनो, या कंपनीच्या IPO करिता प्राइस बँड फिक्स केला गेलेला आहे 2061 ते 2165 रुपये पर शेअर. आणि मित्रांनो, ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड या कंपनीचा जर प्राइस बँडचा अप्पर एंड घेतला आपण, तर या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन राहील शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाल्यानंतर 1.1 लाख कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी या कंपनीचा IPO इंडियाचा 2025 या कॅलेंडर इयरचा लार्जेस्ट 4th IPO राहणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 5 कंपन्या बघितल्या ज्या कंपन्याचा IPO सबस्क्रिप्शनसाठी ओपन होणार आहे. आणि मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.